Hello girls, so we are starting from today urine analysis, abnormal constituents of urine. Okay, in previous lecture we have talked about blood analysis, right? So urine is a liquid waste product of body secreted by the kidneys by a process of blood filtration and excretion through the urethra. Okay, so this is the basic definition of urine हे काय आहे, तर एक वेस्ट मटेरियल आहे, राईट. जे पण आपण कन्झ्युम करतो, मग ते लिक्विड असेल किंवा सॉलिड फूड पार्टिकल्स असतील, तर त्याचं जेव्हा कॉम्प्लेक्स टू सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्जन होतं आणि त्यानंतर जे त्यामधले टॉक्सिक मेटाबोलाइट्स आहेत, जे आपल्या बॉडीला हार्मफुल आहेत, ते आपल्याला काय करायचं, एक्सपेल्ड आउट करायचे असतात, राईट. सो देर आर 3 मेन वेज ऑफ एक्सपेलिंग आउट वेस्ट प्रोडक्ट्स. सो आउट ऑफ दॅट फर्स्ट इज युरिन, ओके. अनदर वन इज फीसेस अँड थर्ड इज स्वेटिंग. ठीक आहे. ह्या 3 वेजमध्ये आपल्या बॉडीतून टॉक्सिक मेटाबोलाइट्स आपण काय करतो, रिमूव्ह करत असतो. ठीक आहे. सो हा जो प्रोडक्ट फॉर्म होतो, हा कुठे फॉर्म होतो, तर किडनीजमध्ये बाय प्रोसेस ऑफ ब्लड फिल्ट्रेशन. ठीक आहे. ब्लड फिल्ट्रेट होत असतं आणि त्यातला जो इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, जे तुमच्या बॉडीला इसेन्शियल आहेत, तेवढेच फक्त काय होतात, ॲब्झॉर्ब होतात. आणि जे हार्मफुल आहेत ते मग काय होणार आहेत, ते PCT, DCT, लूप ऑफ हेनले, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन ह्या स्टेजेसमधून पास आउट होतात. ठीक आहे. सो एक्सक्रीशन इज थ्रू दी युरेथ्रा. ओके. नाव विल सी composition of it. So urine is a transparent solution that can range from colorless to amber, but is usually a pale yellow. ठीक आहे. कसं आहे, हे ट्रान्सपरंट सोल्युशन आहे, नॉर्मल. ओके. आय एम टॉकिंग अबाउट नॉर्मल युरिन कॉम्पोजिशन. ठीक आहे. सो कलर कसा असणार आहे, कलरलेस टू आंबर कलर, बट इट इज युजली अ पेल येलो कलर. ठीक आहे. नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये जेव्हा तुम्ही युरिनचा कलर चेक करता, तेव्हा तो पेल येलो कलरचा असतो. इट इज नॉर्मली ओडरलेस बट कॅन अक्वायर स्ट्रॉंग ओडर्स ड्यू टू बॅक्टेरियल ॲक्शन. ओके. नॉर्मल ह्युमन बिईंगमध्ये युरिनचा स्पेसिफिक असा ओडर नसतो. ठीक आहे. बट येस, इफ दॅट urine is infected one, that time it will having a characteristic odor. ओके. मग अमोनियासारखं असेल किंवा कोणताही स्ट्रॉंग ओडर येऊ शकतो, पण तो कधी येतो, जेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं तेव्हा. ओके. सो युरिन इज अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ मेटाबॉलिक वेस्टेस सच एज युरिया, डिझॉल्व्ड सॉल्ट्स अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ठीक आहे. कशाचं आहे हे सोल्युशन, प्रिपेअर कशाचं झालं, तर मेटाबॉलिक वेस्ट आहे. त्यामध्ये कोणकोणते आहेत, युरिया, ओके, युरिक ॲसिड सायकल किंवा युरिया हे तुम्हाला माहिती आहे, राईट. डिझॉल्व्ड सॉल्ट्स, आपल्या बॉडीमध्ये जे इसेन्शियल इलेक्ट्रोलाइट्स असतात त्यांचे सॉल्ट फॉर्म, राईट. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ठीक आहे. मोस्ट नोटिसिएबली अमोनिया इज प्रोड्युस्ड बाय ब्रेकडाऊन ऑफ युरिया, अ मेजर कंपोनंट ऑफ युरिन. ओके. आता युरिन इज कंपोज्ड ऑफ वॉट, आपण पाहिलं डिझॉल्व्ड सॉल्ट्स असतील, युरिया असेल, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतील, तर त्याच्यामध्ये हा अमोनिया प्रिपेअर कसं झाला आहे, तर हे जेव्हा युरियाचं ब्रेकडाऊन होत असतं तेव्हा तो अमोनिया प्रिपेअर होतो. ठीक आहे. आणि हाच एक मेजर कंपोनंट आहे तुमच्या युरिनचा. नाव विल सी हजार्ड्स. युरिया इज टॉक्सिक अँड कॅन बी इरिटेटिंग टू स्किन अँड आईज. हाय कॉन्सन्ट्रेशन्स इन ब्लड कॅन कॉज डॅमेज टू ऑर्गन्स ऑफ द बॉडी. लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिया सच ॲज इन युरिन आर नॉट डेंजरस फॉर. ठीक आहे. सी, युरिया जे आहे ते टॉक्सिक आहे, राईट. सो त्याची एक म्हणजे एक नॉर्मल रेंज आहे, त्याच्या जर पुढे तो गेला युरिया, मग तो ब्लडमध्ये असेल, युरिनमध्ये असेल, तर तो काय असतो, हार्मफुल असतो तुमच्या स्किनलेसना किंवा आईजना. ओके. सो लो कॉन्सन्ट्रेशन और मॉडरेट कॉन्सन्ट्रेशन फाउंड इन युरिन इज रिअली नॉर्मल वन. Now we'll see characteristics. The typical bright yellow color of urine is caused by pigment urochrome. See, uro is its name, right. युरिया पासून होत आहे, त्यामुळे युरो. क्रोम म्हणजे काय, कलरिंग सबस्टन्स, राईट. सो युरोक्रोम ॲज वेल ॲज द डिग्रेडेशन प्रोडक्ट ऑफ बिलिरुबिन अँड युरोबिलिन. ओके. म्हणजे कलर कोणत्या पिगमेंटमुळे मिळतो तुम्हाला, तर युरोक्रोम. ओके. आणि डिग्रेडेशन प्रोडक्ट कोणाचा आहे, तर बिलिरुबिन आणि युरोबिलिनचा. नाव विल सी अनयुज्युअल कलरेशन. सी, मी तुम्हाला नॉर्मल कलरेशन सांगितलेलं आहे की कलरलेस टू आंबर कलर ऑर एल्स पेल येलो कलर.
ओके. बट आता जर ह्याच्यामध्ये पण डिफर होत असेल तुमचे युरिन, तर त्याच्यामधलं कलरेशन कोणत्या फॅक्टरमुळे येतं हे आता आपल्याला चेकआउट करायचं, राईट. सो येलोईंग ऑर लाईट ऑरेंज मे बी कॉज्ड बाय रिमूव्हल ऑफ एक्सेस विटामिन बी फ्रॉम ब्लड स्ट्रीम. वेन युअर युरिन इज हॅव्हिंग कलर ऑफ येलो, म्हणजे एकदम डार्क येलो, ओके, और लाईट ऑरेंज. मग हे कशामुळे येतो, तर जेव्हा तुम्ही कन्झ्युम करत असता, म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स घेता. आता विटॅमिन बी कॉम्प्लेक्स कधी घेत असतं तुम्ही, जेव्हा तुम्हाला माउथ अल्सरेशन असेल किंवा विटॅमिन बीची डेफिशियन्सी असेल, राईट. मग आईसाठी असेल किंवा कोणत्याही पार्टसाठी असेल, तर ते जेव्हा ब्लडस्ट्रीममधून प्रॉपरली ॲब्झॉर्ब करता येत नाही आपल्याला, रिमूव्हल होत असतं त्याचं, तेव्हा त्याचा कलर तुमच्या युरिनमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. So it is caused by removal of excess vitamin B from bloodstream. Okay. Next, bloody urine is termed hematuria. Okay. Potentially a sign of a bladder infection. See, आता तुम्ही काही पेशंट्समध्ये चेक करत असता की काही लोकांच्या युरिनमध्ये ब्लड येत असतं, राईट. सो ऑब्वियसली की इट्स नॉट नॉर्मल थिंग की ब्लड युरिनमध्ये डिटेक्ट होणं. बट समटाईम व्हॉट हॅपन की तुमची जी युरिनरी ब्लॅडर आहे, ठीक आहे, मग त्याला जर इन्फेक्शन झालं असेल तर तुमच्या ब्लडमध्ये तुमचं ब्लड जे आहे ते युरिनमध्ये ॲज इट इज येऊ शकतं. ठीक आहे. सो कॉज ऑफ इट इज ब्लॅडर इन्फेक्शन. कशाचा कॉज, तर हेमॅट्युरियाचा. ओके. डार्क ऑरेंज टू ब्राउन युरिन कॅन बी सिम्पटम ऑफ जॉइंडिस और गिल्बर्ट्स सिंड्रोम, राईट. आता बघा, जर युरिनचा कलर ऑरेंज आला, एकदम डार्क ऑरेंज आला किंवा ब्राउनिश आला, ओके, तर हे काय असू शकतं, जॉइंडिस असू शकतो त्या पर्सनला, किंवा गिल्बर्ट्स सिंड्रोम असू शकतो. नाव नेक्स्ट, ब्लॅक और डार्क कलर्ड युरिन इज रेफर्ड टू ॲज मेलॅन्युरिया अँड मे बी कॉज्ड बाय मेलानोमा. ओके. सी, आता ब्लॅक कलर किंवा डार्क कलरची जर युरिन येत असेल तर त्या पेशंटमध्ये काय असू शकतं, तर मेलॅन्युरिया असू शकतो. आणि हा कशामुळे होऊ शकतो, तर मेलानोमा नावाचं एक स्पीसीज आहे, त्याच्यामुळे हे इन्फेक्शन होऊ शकतं. ओके. नेक्स्ट, रेडिश और ब्राउन युरिन मे बी कॉज्ड बाय पॉर्फायरिया. ओके. पॉर्फायरिया, आता हे हिमॅट्युरिया सारखंच एक हे प्रोटीन मटेरियल पॉर्फायरिन, ठीक आहे. मग त्यांच्यामुळे काय होऊ शकतं, रेडिश और ब्राऊन कलरची युरिन येऊ शकते. नाव नेक्स्ट इज डार्क येलो युरिन इज युजली इंडिकेटिव्ह ऑफ डिहायड्रेशन. बघा, जर तुमच्या बॉडीमध्ये, ओके, जर डिहायड्रेशन झालं म्हणजे वॉटर कंटेंट लेस झाला, ओके. सो वॉटर कंटेंट लेस होणं म्हणजे काय, की डिहायड्रेट होणं बॉडी. जर हायड्रेशनमध्ये असेल, वॉटर प्रॉपर अमाऊंटमध्ये असेल तुमच्या बॉडीमध्ये, तर तुमच्या युरिनचा कलर पेल येलो असेल. पण जर तुमची कॉन्सन्ट्रेटेड युरिन येत असेल किंवा एकदम डार्क येलो युरिन आउटपुट असेल, तर काय असणार आहे, तर तुमची बॉडी काय आहे, की डिहायड्रेटेड मॅनरमध्ये आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट, टर्बिडिटी. दिस इज अनदर वन फॅक्टर. सो टर्बिड युरिन मे बी अ सिम्पटम ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन. ओके. जर तुमची युरिन क्लिअर असण्याच्या ऐवजी टर्बिड दिसत असेल, म्हणजेच की सस्पेंडेड पार्टिकल्स असतील युरिनमध्ये, तर इट इज अ सिम्पटम ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन. ओके. ओके. अँड कॅन ऑल्सो बी ड्यू टू क्रिस्टलायझेशन ऑफ सॅल्ट सच एज कॅल्शियम फॉस्फेट. आता कॅल्शियम फॉस्फेट किंवा पोटॅशियम किंवा खूप सारे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, ठीक आहे, त्यांचं जर क्रिस्टलायझेशन होत असेल बॉडीमध्ये, तरीही टर्बिडिटी येऊ शकते. नाव नेक्स्ट इज pH. द pH ऑफ युरिन कॅन नॉर्मली व्हॅरी बिटवीन 4.5 अँड 8. ॲव्हरेज इज अराउंड 6. ओके. म्हणजेच काय रे, की तुमचा अल्कलाईन पण नाही आहे आणि ॲसिडिक पण नाही आहे, इन बिटवीन आहे, राईट. काही जणांचा ॲसिडिकमध्ये येऊ शकतो, काही जणांचा अल्कलाईनमध्ये येऊ शकतो, बिकॉज इट इज हॅव्हिंग रेंज फ्रॉम 4.5 विच इज हॅव्हिंग ॲसिडिक नेचर अँड 8 which is having a basic nature. Average काय असणार आहे, 6. So strongly acidic or alkaline urine may be symptomatic of disease. ओके. म्हणजे हे काय आहेत, हे एक पॅरामीटर आहे की आपली युरिन नॉर्मल आहे की एखादं डिसीज आहे त्या पर्सनला, हे चेकआउट करण्याचं एक पॅरामीटर.
जर स्ट्रॉंग ॲसिडिक असेल म्हणजे बिलो 4.5 असेल किंवा अबव 8 असेल तर तुम्ही काय सांगू शकता की इट इज अ सिम्पटम ऑफ एनी काइंड ऑफ डिसीज. नेक्स्ट, व्हॉल्यूम. So the amount of urine produced depends on numerous factors including state of hydration, activities, environmental factors, age and health. In adult human, the average production is about 1 to 2 liter per day. Okay, so polyuria is a condition of excessive production of urine, more than 2.5 liter per day. In contrast to oliguria, where less than 400 ml are produced per day, or anuria with a production of less than 100 ml per day. We'll see